नमस्कार मित्रांनो, मी अंकित चांदेकर स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर। वेळात वेळ काढून येतात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, पण आले तर सबस्क्राइब करून जा। आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल होणार आहे, कारण की आपण आज जाऊन आलो कोराडीमध्ये, जे नागपूरमध्ये आहे। तिथे आहे माता महालक्ष्मी मंदिर, जे खूप सुप्रसिद्ध आहे। तर आज जाऊया, चला दर्शनाची करू तयारी। धन्यवाद। सांगतो मित्रांनो, हा रयतवाडीचा गेट कधी तुम्हाला बंदच दिसणार, कुठं चांगल्यानं जातो म्हणलं तर हे बंदच राहणार गेट। आता इथं थांबावं लागेल। तर आता आपण निघालो चंद्रपूर मधून। पोचलो जाम मध्ये, नाश्ता पाणी करू। ओके, तर आता आम्ही पोहोचलो नागपूरमध्ये, आणि नागपूरमधून हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये हाय म्हणून द्या। तर मित्रांनो, आता पोहोचलो आपण, गाडीमधून वगैरे उतरलो, पार्किंगला लावली गाडी। चला आता दर्शन करूया। इथून तुम्हाला मात्र 50 रुपयाचा कूपन घ्यावा लागतो, आणि जेवणाची वेळ दुपारी 12 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत राहते। जय जय हे महिषासुर
मित्रांनो, आम्ही इथे आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता रामायणचे पूर्ण जे घडलेलं आहे ते इथे या चित्रपटाच्या माध्यमातून इथे दिसून राहिलं. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता जेव्हा लंकेमध्ये हनुमानजींनी आग लागली तिचा हा दृश्य बघा. बघू शकता रावण पण जे आहे बजरंगबलींचे पाय उचलू नाही शकले, एवढी पावर होती. बजरंगबली की जय. मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता जेव्हा रावणाचं वध झालं तेव्हा जे प्रभू श्रीराम आहे ते आपल्या अयोध्यामध्ये परत आलेले आहे आणि तिचा हा दृश्य हा या चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त होतो. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड झालेला आहे, तर जा बघा आणि शेअर करा.